तुम्हालाही असे प्रॉब्लेम्स येतात का जे डेली यूजच्या रोजच्या आणि प्रिन्सेस कट, मेनली प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजमध्ये आणि एकदम सिल्कच्या साडीचे जे ब्लाऊज असतात डेली यूजच्या एकदम साड्या मऊ असतात आणि त्यामध्ये हे प्रॉब्लेम तुम्हालाही येतात का? इथे तुम्ही आता पाहू शकता ब्लाऊजचा शेप एकदम व्यवस्थित आहे आणि टक्स पॉईंट जो आहे तो जागेवर आहे का आहे. आणि आता यानंतर तुम्ही बघू शकता आता तर टक्स पॉईंटच नाही आहे, तर हे कशामुळे झालं असेल. आणि पॉईंट जो आहे तो जागेवर आणण्यासाठी आणि ब्लाऊजचा शेप व्यवस्थित आणण्यासाठी कमी खर्चामध्ये आणि सगळ्याच ब्लाऊजचा शेप तुम्ही एका वस्तूवरून बदलू शकता. तर आज आपण तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमच्या अख्ख्या ब्लाऊजचा तुम्ही शेप एका या वस्तूवरून तुम्ही बदलू शकता. तर इथं माझ्याकडे एक ब्लाऊज आहे जो डेली यूजच्या साडीवरचा आहे आणि मेनली प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे. हा प्रिन्सेस कटचं काय होतं की पॅडेड ब्राच लागते आणि पॅडेड ब्रा नसेल तर त्याचा शेप एकदम बिघडून जातो आणि डेली यूजमध्ये आपण पॅडेड ब्रा रोजच्यासाठी वापरू शकत नाही. तर मग वापरणारे बरेच जण असतीलही पण पॅडेड ब्रामुळे इचिंग होते किंवा मग त्रास होतो बऱ्याच जणांना. त्यावेळेस ही आयडिया तुम्ही नक्कीच यूज करू शकता. इथे माझ्याकडे प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे जो सिम्पली आधी साधा शिवून घेतलेला आहे. त्यानंतर आता या ब्लाऊजला आपण एकदम छान असा शेप देणार आहोत. तर मेनली बऱ्याचदा होतं बी असं की ब्लाऊजचा जो गळा आहे तो मोठा असतो आणि आपण ब्राही बऱ्याचदा घालता येत नाही कोणत्या ब्लाऊजवर. मग त्याही वेळेस ही आयडिया तुम्हाला एकदम कामाला येणार आहे. तर त्यासाठी आपल्याला फक्त हे लागणार आहेत कप्स, जे बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की यांचा ब्लाऊज इतका सुंदर कसं काय बसू शकतो. जे रेडीमेड ब्लाऊज असतात ते त्यामध्ये हमखास हे कप्स वापरलेले असतात आणि त्यामुळे त्यांची फिटिंग आणि एकदम साईज व्यवस्थित बसते. तर तुम्ही सुद्धा हे नक्की यूज करू शकता. हे तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये भेटते. याची जी किंमत 30-40 रुपये असते. तर आता कप्स घेतले त्याचा मी अशा प्रकारे दुमटवून दोन्ही साईडने त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित तुम्ही बघितलंच असेल अशा प्रकारे सेंटर पॉईंट काढून घेतल्याच्या नंतर ब्लाऊजचा पण आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे. टक्स पॉईंट जो तुमच्या साईजनुसार वेगवेगळा असू शकतो. इथे 36 साईजचा मी दाखवते. 36नुसार माझा 10वर टक्स पॉईंट येतो आणि बाकीच्यांचाही 10च्या आसपास येऊ शकतो. कमी साईज असेल तर थोडा कमी जास्त तुम्ही करू शकता. त्यानंतर अशा प्रकारे जो आहे दोन्ही साईडने मी टक्स पॉईंट काढून घेतला आहे. आता त्यानंतर मी आता इथे एकच जागी अटॅच करणार आहे प्रेस बटन. तर तुम्हाला वाटत असेल कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही 3 किंवा 4 ही प्रेस बटन इथे यूज करू शकता. आता मी सेंटर पॉईंट काढून घेतलेत आणि त्यानंतर जर तुम्हाला आता जर वाटत असेल प्रेस बटन नको आहे तर तुम्ही ते अशा प्रकारे कप्स ठेवून स्टिचही करू शकता. त्यानंतर प्रेस बटन घ्यायचे. आता प्रेस बटन जे आहेत ते दोन्हीही लावते वेळेस एका साईडचे बटन काढून बाजूला ठेवायचे आणि एका साईडचे बटन जे आहेत ते आपल्याला ब्लाऊजला लावून घ्यायचे. कोणतीही एक साईड ब्लाऊजला लावायची आणि कोणतीही एक साईड बरोबर तीच साईड पॅडला कप्सला लावून घ्यायची. अशा प्रकारे अटॅच करायचं आहे. अटॅच करते वेळेस एक लक्षात ठेवायचं की आपण ब्लाऊज शिवलेला आहे आणि खालच्या साईडने धागे जे आहेत ते दिसणार नाहीत. अशा प्रकारे जे आपण बटन लावून घ्यायचेत. म्हणजे फक्त अस्तराच्या वरती बटन लावून घ्यायचेत. वरती शिलाई घ्यायची आहे. खालून जाऊ द्यायची नाही. एकदा चेक करत राहा की खालच्या साईडने शिलाई गेली नाही पाहिजे, नाहीतरी ब्लाऊजचा लुक जो आहे तो बिघडून जातो मग. आणि शक्यतोवर जे प्रिन्सेस कटची जी शिलाई असते त्या शिलाईवरच घ्यायचं म्हणजे तुम्हाला शिवायलाही सोपं जातं ते बटन लावायला आणि धागा जो आहे तो खालच्या साईडने पण जास्त जाणार नाही. अशा प्रकारे मी एका साईडचं लावून घेतले आणि दुसऱ्याही साईडचं अशा प्रकारे लावून घेते. दोन्हीही एकाच साईडचे प्रेस बटन आपल्याला एका साईड ब्लाऊजला लावून घ्यायचेत.
दोन्ही साईडचे आपण प्रेस बटन्स लावून घेतलेत आणि ब्लाऊज जो आहे तो तयार आहे. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओचा थोडाही पार्ट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.